नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 30 जुलै 2024 आणि आजच महाराष्ट्र राज्यातील जी शिक्षक भरती चालू आहे त्या शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक थोड्याच वेळाखाली आलेलं आहे। हे प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील शिक्षक पदभरती संबंधित ऑफिशियल वेबसाईट mahateacherrecruitment.org वर जायचं आहे। तिथे गेल्यानंतर दोन टॅब दिसतील, उजवीकडे टॅब असेल पवित्र टीचर रिक्रूटमेंट 2022, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाल अक्षरामध्ये मध्यभागी पेजच्या मध्यभागी न्यूज बुलेटिन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर जी लेटेस्ट सर्वात वरचं जी न्यू म्हणून दिसतं न्यूज बुलेटिन, ती आता आपण स्क्रीनवर आहे, ते आहे न्यूज बुलेटिन। तर शिक्षक पदभरतीबाबत आजचे प्रसिद्धीपत्रक आपण पाहणार आहोत। ह्याच्यामध्ये किती मुद्दे आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा घेऊया। पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील पदे रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक 25 जून 2024 व दिनांक 11 जुलै 2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे। हे तुम्हाला माहीत आहे। त्यामध्ये अनुक्रमे 3150 व 156 अशा एकूण 3306 रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। ठीक आहे। पॉईंट नंबर 2, शासन निर्णय दिनांक 6 ऑगस्ट 2001 व 7 डिसेंबर 2001 मधील तरतुदी विचारात घेऊन शासन पत्र दिनांक 14 मार्च 2024 नुसार मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी दिनांक 12 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 या कालावधीत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत। पॉईंट नंबर 3, सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकावरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। पॉईंट नंबर 4, सदर यादीमध्ये एकूण 872 रिक्त पदांकरता उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीकरता शिफारशी होत आहे। सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। पुढचा पॉईंट, संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून उमेदवाराच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासन निर्णय दिनांक 21 जून 2023 मधील तरतुदीनुसार समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याची कारवाई करण्यात येईल। उर्दू माध्यमातील रिक्त पदांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यात शुभेच्छा। ठीक आहे। पुढचा पॉईंट, मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP विकसित करण्यात आली आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे। त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यताधारकांची निवड संस्थाकडून करण्यात येईल। यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे। माजी सैनिक या समांतर आरक्षणातील 10% रिक्त ठेवलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजित करण्यात येणार आहे। न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी। तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। वंदे मातरम।